महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ए. हरिश्चंद्रगड, बी. कळसुबाई, सी. महाबळेश्वर, डी. रायगड. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. कळसुबाई शिखर. मित्रांनो, कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची सुमारे 1646 मीटर आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? ए. राणी लक्ष्मीबाई, बी. जिजाबाई, सी. अहिल्याबाई, डी. ताराबाई. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. जिजाबाई. पुढचा प्रश्न, मानव शरीरात रक्त शुद्ध करणारे मुख्य अंग कोणते आहे? ए. हृदय, बी. यकृत, सी. फुफ्फुसे, डी. मेंदू. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. यकृत. यकृत हे मानव शरीरातील रक्तातील विषारी द्रव्ये काढून टाकण्याचे आणि रक्त शुद्ध करण्याचे महत्त्वाचे काम करते. पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? ए. 120 मीटर, बी. 150 मीटर, सी. 182 मीटर, डी. 200 मीटर. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. 182 मीटर. पुढचा प्रश्न, आवळा खाल्ल्याने शरीरात मुख्यतः कोणते जीवनसत्व मिळते? ए. जीवनसत्व, बी. जीवनसत्व, सी. जीवनसत्व, डी. जीवनसत्व. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. जीवनसत्व सी. पुढचा प्रश्न, पेन्सिलच्या आत असलेल्या काळ्या पदार्थाला काय म्हणतात? ए. शिसे, बी. ग्रेफाइट, सी. कोळसा, डी. कार्बन. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. ग्रेफाइट. पुढचा प्रश्न, सध्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? ए. राजनाथ सिंग, बी. अमित शाह, सी. नरेंद्र मोदी, डी. एस. जयशंकर. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. राजनाथ सिंह. पुढचा प्रश्न, पानिपतची पहिली लढाई कधी झाली? ए. 1526, बी. 1556, सी. 1761, डी. 1600. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. 1526 आणि ही लढाई बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली होती, ज्यात बाबरने विजय मिळवला आणि भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात मांजरीची पूजा केली जात होती? ए. भारत, बी. इजिप्त, सी. चीन, डी. जपान. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. इजिप्त. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. जवाहरलाल नेहरू, सी. सरदार वल्लभभाई पटेल, डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट मध्ये द्या आणि तुम्ही 10 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्की सांगा. बघूया तुमचा स्कोअर किती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोज अशाच भन्नाट जीके साठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.